मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आने वाले विधानसभा चुनाव को लेकर बालासाहेब थोराट ने अपनी प्रतिक्रिया दे दी है। उन्होंने कहा कि विधानसभा चुनाव में महायुति की करारी हार होने वाली है, उनकी हार निश्चित है। उन्होंने आगे कहा कि महायुति की किसानों के प्रति क्या भावना है वह साफ नजर आती है। उनके विरोध में सर्वोच्च न्यायालय ने साफ बयान जारी कर दिया है। तो चलिए देखते हैं आगे उन्होंने और क्या कहा। माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचा मोबदला त्याला वेळेवर मिळाला पाहिजे आणि योग्य मिळाला पाहिजे। त्या बाबतीतले निर्णय तुम्ही घेत नाही आणि तुम्ही मात्र पैशाचा उधळपट्टी चाललेली त्यांना दिसते आहे। हे कुठेतरी जे आहे हा फरक हा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनाला आलेला आहे। आता लाडकी बहिणा योजना म्हटलं तर बहिणीला पैसे मिळतात आम्हाला वाईट वाटत नाही, परंतु राजकारणाकरता हे सगळं चाललंय, सत्तेकरता चाललंय। यांना सत्ता लाडकी आहे, बहिणा लाडकी नाहीये। आणि तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीतला तर त्यांची उदासीनता, त्यांचा जो भेदभाव शेतकऱ्याच्या बाबतीत दुर्दैवानं पाहण्याची दृष्टीच योग्य नाही भारतीय जनता पक्षाची आणि या संपूर्णपणे महायुतीची। ही कायम माहिती आहे, आज सर्वोच्च न्यायालयाने ते सिद्ध केलं।